एकदम अशी टेस्टी आणि भरपूर फ्लेवरफुल व्हेज बिर्याणी. एकदम मोकळा असा सुटसुटीत भात आणि तुम्ही पाहू शकता किती टेम्पटिंग दिसते, तितकीच टेस्टी अशा व्हेज बिर्याणीची रेसिपी मी शेअर करत आहे. त्यासाठी मी आधी तेल गरम केलं आहे आणि त्याच्यामध्ये कांदा स्लाईस करून घेतला आहे. तो कांदा तळून घ्यायचा आहे सोनेरी रंग येईपर्यंत. आता कांदा तळून झालेला आहे. आता त्याच तेलामध्ये मी पनीरसुद्धा फ्राय करून घेते. पनीरसुद्धा फ्राय करून झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये गॅस बंद केला आहे आणि काजू थोडेसे गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे. आता पनीर असं पाण्यामध्ये ठेवायचे सॉफ्ट राहण्यासाठी. मी इथे कोहिनूरचा अर्धा किलो बासमती राईस घेतला आहे. तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवायचा आहे. ह्याच्यामध्ये 250 ग्राम दही आणि त्यामध्ये हळद, मीठ, सर्व मसाले, धने पावडर, जिरे पावडर, लाल तिखट, बिर्याणी मसाला, गरम मसाला हे सगळं ॲड करून अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट 3 चमचे हे सगळं ॲड करून घ्यायचं आहे. काश्मीरी रेड चिली पावडर आहे, तिखट अजिबात नाही आहे, फक्त कलरसाठी ॲड करते. आणि आता मी भाज्यांमध्ये इथे ब्रोकोली, बटाटा, मटार, कॅप्सिकम, टोमॅटो हे सगळं ॲड केले. अर्ध्या लिंबाचा रस, भरपूर अशी कोथिंबीर. आता हे सगळं ॲड केलं. केवडा वॉटर फक्त फ्लेवरसाठी, खूप छान, केवडा वॉटरने खूप छान फ्रेग्रन्स येतो. जो कांदा फ्राय केला आहे त्यामध्ये 80% इथे ॲड करते, 20% ठेवला आहे गार्निशिंगसाठी. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा तळलं तेच तेल मी इथे 2 चमचे घातले, त्याने खूप छान असा फ्लेवर येतो. आणि स्मोकी फ्लेवरसाठी मी इथे कोळसा गरम करून त्यामध्ये तूप 1 चमचा घातलं आहे. आता हे असंच 10 मिनिट ठेवायचं आहे. तांदूळ शिजवण्यासाठी पाणी, जिरे, तेल, तेजपत्ता, हिरवी वेलची, काळी वेलची, स्टारफूल आणि लिंबाचे तुकडे. आता पाण्याला उकळी आल्यावर हे थोडासा खडा मसाला काढून घ्यायचा आहे. आता ह्यामध्ये भिजवलेला तांदूळ घालायचा आहे. आता बिर्याणीसाठी सगळं एका बिर्याणी पॉटमध्ये काढून मिक्स करून घ्यायचं आहे. 5 ते 10 मिनिट असंच शिजवून घ्यायच्या आहेत भाज्या. इकडे मी तांदूळ तोपर्यंत चाळणीमध्ये ठेवलेला आहे. 10 मिनिट इथे झाकण ठेवून भाज्यांना वाफ काढून घेतली आहे. आता ह्यामध्ये पनीरचे पीस मिक्स करायचे आहेत. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. भाज्याही सॉफ्ट झालेल्या आहेत इथे. आता भात ॲड करायचं आहे. एक लेयर लावून त्यामध्ये तूप, केसर घातलेलं दूध आणि कांदा गार्निशिंगसाठी थोडेसे काजू. एक लेयर लावून झाल्यावर पुन्हा भाताची दुसरी लेयर द्यायची आहे. आता पुन्हा सेम तूप, केशरचं दूध आणि कांदा आणि काजू. आता वाफ बाहेर जाऊ नये म्हणून एक फॉईल लावलं आहे, झाकण ठेवलं आहे. आता गॅसवरती तवा ठेवून त्यावर आपलं बिर्याणीचं भांडं ठेवायचं आहे आणि 20 मिनिटात बिर्याणी दम होऊन द्यायची आहे. बिर्याणी मस्त आता इथे रेडी झाले. पाहू शकता किती छान मोकळी अशी बिर्याणी रेडी आहे.